बार कौन्सिलची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार होते आणि त्यामध्ये 5 महिला होत्या आणि 5 महिलांमध्ये एक PhD केलेल्या क्षितिजा वडतकर वानखेडे मॅडम होत्या आणि त्या आपल्यासोबत आज आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल? तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. तुम्ही निवडणूक जिंकलेली आहात आणि काय तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की महिलांना पहिल्यांदा यावेळी आरक्षण लागू झालं होतं. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 30% आरक्षण दिलं आणि ज्याच्यामध्ये की 5 जागा ज्या होत्या ह्या महिलांसाठी राखीव होत्या आणि ह्या 5 जागांसाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला पार्टिसिपेट झाल्या होत्या. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरलो. महाराष्ट्राचा कानाकोपरा जो आयुष्याच्या कदाचित 40व्या वर्षापर्यंत मी इतकी फिरली नसेल इतकं मी फिरली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्यातलं छोटं तालुका कोर्ट कसं असतं ते मी अनुभवलं. हा अनुभव नक्कीच वेगळा होता आणि मी खूप आनंदी आहे की ह्या निवडणुकीच्या औचित्याने आज आपल्या राज्यामध्ये गोवामध्ये, कारण ही निवडणूक फक्त महाराष्ट्राचीच नसते, ही महाराष्ट्र, गोवा आणि दीव दमण अशा 2 राज्य मिळून ही निवडणूक असते आणि ह्या राज्याच्या कोर्ट्सची काय स्थिती आहे हे इलेक्शन कंटेस्ट करण्याच्या आधी मी फार जवळून बघितली. मॅडम, पहिली गोष्ट तुम्ही वकीलसुद्धा आहात, डॉक्टरेट केलेली आहेत. काय लोकांना तुम्ही आता त्यातून तुम्हाला काय सल्ला देणार आहात? कशा प्रकारे ही निवडणूक तुम्ही आता जिंकलेल्याच आहात? काय काय सुविधा त्यांना उपलब्ध करून देणार? बघा, जेव्हा महिलांचं नेतृत्व येतं तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन येत असतो आणि कदाचित तेच एक मोठं कारण होतं की महिलांना यामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. तेव्हा आज जेव्हा तुम्ही म्हणाले की PhD आहे, तर मला असं वाटतं की पॉलिसी मेकिंगमध्ये आपण चांगले प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पत्रकारांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट आहे, डॉक्टरांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट आहे, पण वकिलांसाठी अजूनपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट नाही आहे आणि जे बिल पेंडिंग आहे ते अतिशय तोडकं आहे. म्हणजे जे ऑफेन्सेस आहे ते बेलेबल नेचरचे आहेत. तेव्हा एक चळवळ आम्ही महाराष्ट्रभर चालवली होती, चालवतो आहोत, ज्याच्यामध्ये की आम्ही हे प्रयत्न करतो आहोत की वकिलांचं जे प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा खूप स्ट्रिंजंट असायला हवा. यासाठी मी मंत्रालयामध्ये अनेक कंप्लेंट्स केल्या. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पण आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं, ज्याचं उत्तर पण मला मिळालं. पर्यायाने या सगळ्यांचं असं म्हणणं ठरलं की तुम्ही ते सेंट्रलकडे परस्यू करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की सेंट्रलमध्ये जेव्हा होईल तेव्हा होईल. आज वेळ आहे की महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तो पण स्ट्रिंजंट लवकरात लवकर लागू करण्यात यावा आणि हाच आमचा प्रयत्न राहील. याही व्यतिरिक्त वकिलांसाठी असो, महिलांसाठी असो, काय चांगल्या पॉलिसीज आपल्याला आणता येईल, काय चांगलं करता येईल, कारण आम्ही गावाखेड्यामध्ये फिरलो. कोर्टांची परिस्थिती इतकी खराब आहे की जिथे आपण ऑनलाईन फायलिंगच्या गोष्टी करतो, आयपॅडच्या गोष्टी करतो, कोर्टामध्ये साधं प्रसाधन गृहसुद्धा महिलांसाठी नाही आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये ह्या बेसिक गरजांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असं मला वाटतं. मॅडम, फोर्ब्स आणि फॉर्च्यूनमध्ये सुद्धा तुम्हाला अवॉर्ड मिळालेले आहे, त्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? होय, मला जवळजवळ प्रॅक्टिसला 17 वर्ष होतात आहे, पण 17 वर्षाच्या या प्रॅक्टिसमध्ये 2024 साली मला फोर्ब्सनी देशातले सर्वोच्च वकील आणि सर्वोच्च मॅनेजिंग पार्टनर म्हणून नॉमिनेट केलं आणि नंतर कॅटेगराईज पण केलं होतं. खरं सांगायचं गेलं तर लीगल फॅटर्निटीमध्ये टॅलेंटची कमी नाही आहे. इथे एकाहून एक हुशार लोक आहेत. मला असं प्रत्यक्षपणे वाटतं की माझं जे 17 वर्षाचं महिलांसाठी, अंडर प्रिव्हिलेज महिलांसाठी मी जे काम केलेलं आहे, माझ्या रिझल्टसोबत कुठेतरी माझं सोशल कॉन्ट्रीब्युशन त्यांनी लक्षात घेतलं आणि त्याच्यामुळे मला हे सन्मान मिळाले आणि मिळत आहेत. पण जेव्हा कुठला सन्मान मिळतो तेव्हा ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूनच जेव्हा महिलांसाठी आरक्षण आलं तेव्हा मला सगळ्यांनी म्हटलं की तू पहिलेपासून लढतेच आहे, आता जरा कुठल्या तरी पदावर जाऊन लढ, जेणेकरून आवाज मोठा होईल आणि काहीतरी मोठ्या लेवलवर तू करू शकशील. आणि म्हणूनच हा इलेक्शन त्याचा पार्ट होता आणि आम्ही खूप फिरलो, खूप मेहनत घेतली आणि आता पुढे ही घ्यायची इच्छा आहे.
महिलांसाठी काही नाही काहीतरी करावं असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही सुद्धा गावाकडेतूनच आलेले आहात असं तुम्ही स्वतः म्हणाले आहात. आता पुढे कशा प्रकारे पुढची पावलं तुमची कशी असणार आहेत? महिलांसाठी असेल अनेक केसेस तुम्ही लढलेले आहात, यापुढे तुमची काय पावलं असणार आहे? जी, जसं मी बोलले थोड्या वेळापूर्वी की महिलांची स्थिती ही जे बेसिक छोटे गावाखेड्यातले तालुका मुफसिल कोर्ट्स आहे, इथली सिच्युएशन फार इन्फ्रास्ट्रक्चरल जे बेसिक फॅसिलिटीज असतात त्या नाही आहेत. मग लायब्ररी फॅसिलिटीज नाही आहेत आणि महिलांसाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे. कारण कसं आहे, बार काउन्सिल हे एक वेलफेअर फंड म्हणजे एक ट्रस्ट आहे. तर ह्या ट्रस्टमध्ये महिलांसाठी CSR फंडिंगद्वारे सुद्धा अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. गरज आहे ती नवीन विचारांची आणि नवीन इच्छाशक्तीची. आणि मला आनंद आहे की वकिलांनी तो विश्वास माझ्यावर टाकला आणि त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम TV9शी बोलल्याबद्दल. ह्या होत्या वडदकर मॅडम. त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी नक्कीच करेन. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव खाक, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.